महायुतीमध्ये ताज्या स्थितीत एकनाथ शिंदे त्रस्त असताना अजित पवार सुशेगाद आहेत असं अजिबात नाही। राष्ट्रवादीच्या दोन मंत्र्यांनी अजित पवारांच्या समोर राजकारणातल्या नैतिकतेचा मोठा सवाल उपस्थित केलाय। माणिकराव कोकाटे वादात आले आणि त्यांचा वाद समजून दाखवण्यासाठी आम्ही आपल्याला सगळ्यात आधी ते एक घर दाखवतोय ज्याच्यावरून हा वाद सुरू झाला। माणिकराव कोकाटे यांची हीच ती वादग्रस्त सदनिका। सदनिका म्हणजे आजच्या काळात मराठीत ज्याला तुम्ही फ्लॅट म्हणता, राहायचं घर। नाशिकच्या कॅनडा कॉर्नर परिसरामध्ये या इमारतीत माणिकराव कोकाटे आणि त्यांच्या भावानं सदनिका घेतल्या। या सदनिका या अल्प उत्पन्न गटातल्या होत्या। अल्प उत्पन्न गटात आपण आहोत हे दाखवण्यासाठी माणिकराव कोकाटेंनी कागदपत्रात फेरफार केली असा आरोप त्यांच्या विरोधात झाला आणि आता हीच सदनिका माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू या दोघांसाठीही अडचणीची ठरली आहे। नाशिकच्या न्यायालयानं माणिकराव कोकाटे आणि त्यांच्या भावाला या प्रकरणात जामीन मंजूर केला असला तरी पण आधी त्यांना 2 वर्षाची शिक्षा आणि प्रत्येकी 50,000चा दंड ठोठावला। हे प्रकरण पहा आणि अधिक तपशील जाणून घ्या। 1995 साली म्हणजे आजपासून जवळपास 27 वर्षांपेक्षा अधिक पूर्वी कागदपत्रांची फेरफार आणि फसवणुकीचा आरोप माणिक कोकाटे यांच्यावर लागला। तुकाराम दिघोळे हे तत्कालीन माजी मंत्री, त्यांनी हा आरोप माणिक कोकाटेंवर केला आणि त्या संदर्भात गुन्हाही दाखल करायला लावला। इतके वर्ष हे प्रकरण चाललं। सदनिका घोटाळ्यासंदर्भात माणिक कोकाटे यांच्यावर दावा करण्यात आला। कलम 420 अंतर्गत फसवणुकीच्या गुन्ह्याची नोंद कोकाटेंवर झाली। गेल्या अनेक वर्षांपासून हे प्रकरण न्यायप्रविष्ट होतं। या प्रकरणाची सुनावणी झाली आहे आणि इतक्या वर्षांनी त्यावर निकाल आलाय। हे जे गव्हर्नमेंटचे 10% रिझर्व कोट्यातले मुख्यमंत्री निधीतले जे फ्लॅट्स असतात, ते फ्लॅट्स हे दोघं भावांनी की कमी उत्पन्न आहे आमचं, मी वकिली व्यवसाय करतो, की माझ्याकडे तेवढं आणि घर नाहीये मला विशेष म्हणजे, हे असं सांगून तसे ॲफिडेव्हिट्स वगैरे देऊन तसं हे करून ते फ्लॅट्स ते निर्माण व्ह्यू अपार्टमेंट आहे जी कॅनडा कॉर्नरला तिथे घेतलेले होते। त्या अनुषंगाने ह्या दोघांना जे आहे माणिकराव शिवाजी कोकाटे आणि त्यांचे जे भाऊ आहे विजय शिवाजी कोकाटे यांना जो सरकार पक्षाने जे 10 साक्षीदार तपासले त्याचा जो साक्षी पुरावा होता तो ग्राह्य धरून 2 वर्ष शिक्षा आणि 50,000 रुपये दंडाची शिक्षा ठोठावलेली आहे। हे प्रकरण मुळात 30 वर्षापूर्वीच आहे। त्यामुळे आज झाले ज्यावेळेस मी राजकारणात जस्ट प्रवेश केला होता, मी त्यावेळेस आमदार सुद्धा होतो की तुम्हाला माहित नाही। त्यामुळे तो काळ आणि आजचा काळचा मध्ये फरक आहे। त्याच्यानंतरच्या काळामध्ये दिघोळेंचे माझे संबंध सलोख्याचे पण निर्माण झाले, पण कायदेशीररित्या एखादी केस रजिस्टर झाल्यानंतर जो काही नियम असतो त्या नियमान्वये ती प्रोसेस होत असते। उशिरा प्रोसेस झाली, त्यामुळे आज निकाल लागलेला आहे। आज निकालामध्ये मेहरबान न्यायालयाने जो काही शिक्षा सुनावली त्या संदर्भात मी रितसर या ठिकाणी जामीन घेतलेला आहे आणि आपल्याला या ठिकाणी जाणार। कोकाटे म्हणतायत की ते न्याय मागण्याच्यासाठी वरच्या न्यायालयात जातील। तशी तरतूद त्यांच्यासाठी न्यायात म्हणजे कायदेशीर भाषेत केलेली आहे। पण दुसऱ्या बाजूला धनंजय मुंडे यांचं प्रकरण काही मिटता मिटत नाहीये आणि म्हणूनच या आजी माजी कृषी मंत्र्यांच्या वादामुळे राष्ट्रवादीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत। एका बाजूला माणिक कोकाटे आहेत, दुसऱ्या बाजूला धनंजय मुंडे आहेत। असे हे अजित पवारांचे 2 शिलेदार आत्ता अडचणीत सापडले आहेत। या दोन्ही शिलेदारांचे राजीनामे हवे आहेत अशी विरोधकांची मागणी आहे। विशेषतः या भागामध्ये तुर्तास इतकंच आपण पाहत रहा फक्त
जय महाराष्ट्र.